नमस्कार मंडळी, आज आपण फिरतोय सुंदर अशा मालवणमध्ये. आणि मालवण म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे इथला कोकणी मेवा. कोकणी मेवा म्हणजे काय, तर इथे भेटणारे वेगवेगळ्या प्रकारचे काजू, साईजनुसार, तर काही मसाला लावलेले सॉल्टेड असे वेगवेगळे काजू, आंबा पोळी, फणसाची पोळी, आमसूल, मालवणी मसाला, फिश मसाला आणि कोकणचा प्रत्येक पदार्थ त्याचा सुगंधच वेगळा आहे. आम्ही एका दुकानामधनं काजू घेतले, तसेच अजूनही वेगवेगळे शॉप्स आम्ही इथे चेक केले की इकडे काय व्हरायटी आहे. तर तिथे आम्हाला मुरमुऱ्याचे लाडू, कोकम सरबत असे अनेक प्रकारचे सरबत, लोणचे, आमसूल असे अनेक पदार्थ तिथे होते. फणसाचे गरेही मला खूप आवडतात. आंबा पोळी एकावर एक रचून जे चॉकलेट्स बनवलेले असतात ते सुद्धा खूप छान लागतात. आम्ही ते सर्व खरेदी केले. आणि कोकणामध्ये आणखी महत्त्वाची कॉमन गोष्ट आहे ते म्हणजे इथली थंडीतसुद्धा असलेली उष्णता आणि ह्युमिडिटी फुल ऑन. मार्केटमध्ये फिरल्यानंतर लगेच गुगल बाबा सर्च केला आणि म्हटलं बेस्ट लस्सी इन मालवण. त्याबरोबरच आम्हाला सापडलं एक फेमस स्पॉट राणी बंधू. मग आम्ही इथे गेलो इथली फेमस लस्सी ट्राय करण्यासाठी. मी माझी फेवरेट मँगो लस्सी ऑर्डर केली आणि एक साधी लस्सी ऑर्डर केली. गर्दी इथे बरेच होती. लस्सीची टेस्ट ही खूप छान आहे, पण लस्सी इतकी घट्ट होती की ही नक्की खायची की प्यायची हेच मला कळत नव्हतं. एका लस्सीमध्ये पोट फुल होऊन गेलं होतं. शॉपिंग झाल्यानंतर आम्ही चाललेलो आहोत एका सुंदर अशा स्टे लोकेशनकडे. आम्ही ह्या ठिकाणी आधीही गेलेलो आहोत. माझ्या मुलांचं तर हे फेवरेट लोकेशन आहे. इथनं घरी जायलाच नाही म्हणतात ते, इतकं सुंदर आहे ते, अगदी रिलॅक्सिंग आहे. तर त्याविषयी खूप काही सांगण्यापेक्षा पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आणि माझ्या प्रवासाचा भाग बनण्यासाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.